एक इंजिनियर असणारा पुरुष रात्री 11:30च्या सुमारास त्याच्या बेडरूममध्ये झोपलेला होता। दिवसभराचं काम करून आराम करत होता, पण मात्र झोपण्यापूर्वी तो सोशल मीडियाचा वापर करत होता। सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ फोटो बघत होता। तेवढ्यात त्याला एका सुंदर तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि फ्रेंड रिक्वेस्ट आल्यानंतर त्यानं ती फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली। आता फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्यानंतर त्या तरुणीचं आणि त्या इंजिनियरचं दोघांचं बोलणं सुरू झालं आणि एकमेकांसोबत अगदी रमून गेले। हे बोलता बोलता त्या तरुणीनं या पुरुषाकडं त्याचा मोबाईल नंबर मागितला आणि मोबाईल नंबर मागून आता यांनी सोशल मीडिया सोडून हे व्हॉट्सअपवर एकमेकांना चॅट करू लागले, बोलू लागले। पण मात्र हे बोलत असताना एकमेकांप्रती यांचं आकर्षण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं की त्या तरुणीनं त्या पुरुषाबरोबर कपडे काढायला सुरुवात केली आणि कपडे काढून ती तरुणी त्या पुरुषाला अगदी सगळं काही दाखवू लागली। आता हे सगळं तो पुरुष पाहत होता, त्याला सुद्धा मजा त्या ठिकाणी येत होती आणि अशा पद्धतीनं ती 22 वर्षीय तरुणी त्या इंजिनियरला व्हिडिओ कॉलवर कपडे काढायला सांगते आणि तो जो पुरुष आहे तो त्या तरुणीसोबत मोबाईल घेऊन बाथरूममध्ये जातो आणि बाथरूममध्ये जाऊन स्वतः संपूर्ण कपडे काढतो। त्या तरुणीसमोर भोगळं होतो आणि घडतं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते आहे आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबईमधील कांजूरमार्ग परिसरामध्ये घडलेलं। आता या परिसरामध्ये एका सोसायटीमध्ये एका बिल्डिंगमध्ये राहणारा एक पुरुष होता, इंजिनियर होता, चांगलं काम तो त्या ठिकाणी करत होता। पण मात्र थकून भागून रात्री घरी आल्यावर रात्री 11:30च्या सुमारास तो सोशल मीडियाचा वापर करत होता। इंस्टाग्रामवर वेगवेगळे तरुणींचे फोटो, मित्रांचे फोटो बघत होता, काय रील्स, शॉर्ट व्हिडिओ अशा पद्धतीनं तो वापरत होता, बघत होता। पण मात्र तेवढ्यात त्याला एका सुंदर तरुणीचा मेसेज आला, फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि यानं तिचा फोटो पाहून ती फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली आणि ती फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्यानंतर त्या तरुणींची आणि याची दोघांची चॅटिंग सुरू झाली। म्हणजे दोघांचं मेसेजवर बोलणं एकमेकांप्रती सुरू झालं आणि सुरू झाल्यानंतर हळूहळू यांचा संवाद अशाच पद्धतीनं वाढत गेला, एकमेकांप्रती अशा मोठ्यापर्यंत वाढत गेले की ती तरुणी थेट आता त्याच्याकडं मोबाईल नंबरची मागणी करू लागली। आता त्या तरुणीनं त्या पुरुषाकडं मोबाईल नंबरची मागणी केली, यानं लगेच व्हॉट्सअप नंबर दिला, व्हॉट्सअपवर हाय म्हणून मेसेज आला आणि हाय मेसेज आल्यानंतर त्या तरुणीनं या इंजिनियरला व्हिडिओ कॉल केला। आता व्हिडिओ कॉल केल्यानंतर एकमेकांचं जे बोलणं आहे ते वेगळ्या पद्धतीचं सुरू झालं होतं आणि त्या तरुणीनं व्हिडिओ कॉलवरच कपडे काढायला सुरुवात केली होती आणि त्याला सुद्धा कपडा काढण्याची विनंती करत होती। आता तो सुद्धा पुरुष त्या तरुणीकडे पाहून भारावून गेला होता। ती ज्या ज्या पद्धतीनं करत आहे तो सुद्धा त्याच पद्धतीनं करत होता। आता त्या तरुणीनं त्या पुरुषाला बाथरूममध्ये जाण्यासाठी सांगितलं आणि बाथरूममध्ये जाऊन संपूर्ण कपडे काढण्यास सांगितलं। तशा पद्धतीचा हट्टच धरला। आता ती तरुणी ज्या पद्धतीनं सांगेल त्याच पद्धतीनं तो पुरुष करू लागला। बाथरूममध्ये गेला, कपडे काढले, दोघांचं एकमेकांप्रती कपडे काढून एकमेकांना बघणं, बोलणं सुरू झालं आणि मग काही वेळानंतर हा प्रकार घडल्यानंतर अचानक त्या तरुणीचा कॉल कट झाला आणि तो कॉल कट झाल्यानंतर तो पुरुष थोडा खुश झाला, आनंदी झाला आणि त्याच आनंदाच्या भरात बेडवर येऊन बसला की लगेचच काही वेळानंतर त्याच्या मोबाईलवर त्याच व्हॉट्सअपवर एक मेसेज आला की आत्ता जे काही प्रकरण केलं आहे, आत्ता जे काही प्रकरण झालं आहे त्याची संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग, स्क्रीन रेकॉर्डिंग करण्यात आली आहे आणि जर ती व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायरल करायची नसेल किंवा मित्रांपर्यंत पाठवायची नसेल, सोशल मीडियावर व्हायरल करायची नसेल तर मग 10,000 रुपयाची रक्कम ताबडतोब जे नंबर देत आहे त्या नंबरवर पाठवावे लागेल। आता नेमकाच आनंदी झालेला पुरुष होता, त्याला हे ऐकून बघून मोठा धक्का बसला, त्याची फसवणूक झाली असं त्याला वाटलं। तो प्रचंड घाबरला आणि त्या तरुणीनं जो काही नंबर दिला होता त्या नंबरवर 10,000 रुपयाची रक्कम पाठवली। आता 10,000ची रक्कम पाठवल्यानंतर त्या पद्धतीचा स्क्रीनशॉटसुद्धा त्यानं पाठवला। आता समोरून पुन्हा एकदा डिमांड वाढली आणि नंतर आता मात्र 18,000 रुपयाची मागणी केली, कारण की त्या समोरच्या व्यक्तीनं, तरुणीनं सांगितलं की 10,000 रुपये फक्त हे
व्हिडिओ डिलीट करायचे होते, पण त्याचे अजूनसुद्धा काही आमच्याकडं प्रूफ आहेत, त्या पद्धतीचे फोटो आहेत आणि सोशल मीडियावर जी काही चॅटिंग केली आहे तीसुद्धा डिलीट करावं लागेल. मग त्यासाठी 18,000 रुपये लागतील. मग आता 18,000 रुपये पुन्हा पाठवले आणि 18,000 आणि पहिले 10,000 अशा पद्धतीने 28,000 पाठवल्यानंतर पुन्हा त्या तरुणीनं ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि आता सांगितलं की सोशल मीडियावर जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा आम्ही अपलोड करायच्या तयारीत आहेत. ते व्हिडिओ कायमस्वरूपी डिलीट करायचे असतील, गॅलरीमधून डिलीट करायचे असेल आणि संबंध ठेवायचा नसेल इथून पुढं तर मग 40,000 रुपये पाठवावे लागेल. आता तो इंजिनियर पुरुष होता, तो मोठ्या प्रमाणात घाबरलेला होता आणि त्यांनी पुन्हा एकदा 40,000 रुपयाची रक्कम त्या तरुणीला पाठवली होती. अशा पद्धतीनं एकूण 68,000 रुपयाची रक्कम त्या तरुणीला पाठवल्यानंतर पुन्हा सकाळी दुसऱ्या दिवशी एका अननोन व्यक्तीचा, अनोळखी व्यक्तीचा कॉल आला आणि त्या व्यक्तीनं त्या इंजिनियरकडं पुन्हा 22,000 रुपयाची मागणी केली आणि धमकी दिली की तू ज्या तरुणीसोबत जे जे काही केलं आहे त्यांची खबर आमच्यापर्यंत आलेली आहे आणि त्या तरुणीनं आम्हाला सगळं काही सांगितलं आहे. तिनं व्हिडिओ जरी डिलीट केले असले, काही जरी केले असले तरीसुद्धा आम्ही करणार नाही, आम्ही तुझ्या विरोधात कायदेशीर कारवाई करू आणि जर ही कारवाई होऊ द्यायची नसेल तर 22,000 रुपये तात्काळ या नंबरवर पाठव. आता तो पुरुष रात्रीपासून परेशान होता. 68,000 रुपये त्याने आतापर्यंत दिले होते आणि या व्यक्तीला घाबरून त्यानं पुन्हा 22,000 रुपये पाठवले आणि त्या जाळ्यात अडकत गेला. आता 22,000 पाठवल्यानंतर पुन्हा एकदा 25 मार्चला त्याच्या मोबाईलवर पुन्हा फोन आला दुसऱ्या व्यक्तीचा आणि त्यानं त्याच्याकडे 35,000 रुपयाची पुन्हा मागणी केली आणि आता हे प्रकरण कायमस्वरूपी मिटवायचं असेल, याच्या पलीकडे कोणाला जाऊ द्यायचं नसेल, नातेवाईकामध्ये मित्रांमध्ये बदनामी करून घ्यायची नसेल तर आता एकदाच 35,000 रुपये पाठवा आणि एक सगळं काही मिटवा असं त्यानं सांगितलं. आता या इंजिनियरनं पुन्हा एकदा 35,000 रुपयाची रक्कम पाठवली आणि रक्कम पाठवल्यानंतर त्यानं आता ते धमकी बिमकी देणाऱ्या लोकांचं एका प्रकारे बोलती बंद केलेली होती. पण मात्र हे जाळ्यात अडकणारे जे लोक होते ते त्यांना जास्तीत जास्त फसवत होते. आता जो इंजिनियर पुरुष होता त्याला काय करावं काय नाही समजत नव्हतं. त्यानं घडलेला प्रकार मित्रांना सांगितला. मित्रांनी ताबडतोब ते सगळे जे नंबर आहेत ते ब्लॉक करायला सांगितले आणि जे काय प्रकरण घडलं याची तात्काळ सायबर क्राईममध्ये जाऊन तक्रार दाखल करा, अर्ज दाखल करा असं मित्रांनी सांगितलं आणि मग त्या इंजिनियर पुरुषाने थेट कांजूरमार्गचं पोलीस स्टेशन गाठलं, सायबर विभागाकडे तक्रार केली आणि जे जे रक्कम पाठवली त्याची सगळी बँकेचे जे तपशील आहेत, कोणत्या नंबरवर पाठवलेत हे सगळं पाठवलं. याचे सगळं कागदपत्र पोलीस स्टेशनमध्ये दिली आणि त्या आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली, तक्रार दाखल केली. पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण घटनेची दखल घेतली आहे. ते लुटणारे लोक नेमकं कोण आहेत, काय आहेत, पोलीस याचा अधिक तपास करत आहेत आणि लवकरात लवकर त्या आरोपींना पकडलं जाईल असं सुद्धा सांगितलं जातं. पण मात्र पोलिसांकडून सुद्धा आव्हान केलं जातं की सोशल मीडियावर अशा पद्धतीनं भारावून जाऊ नका, कोणाला पैसे पाठवू नका, कोणासोबत नको ते कृत्य करू नका, जेणेकरून हे अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत. ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. सुंदर सुंदर तरुणींचे फोटो लावून समोरून चॅटिंग करणारे, व्हिडिओ कॉल करणारे पुरुषच असतात. ते देशातील विविध कानाकोपऱ्यामध्ये लपून बसलेले असतात आणि त्या ठिकाणाहून अशा पद्धतीनं ते सोशल मीडियाचा वापर करून लोकांना फसवतात आणि एकदा त्यांना थोडीफार रक्कम दिली तर मग ते जास्तीत जास्त रक्कम मागतच जातात. सुरुवातीला छोटीशी रक्कम मागतात आणि ती जर रक्कम दिली तर त्यांना समजतं की हा माणूस आता आपल्या जाळ्यात अटकलाय, फसलाय, म्हणून ते अधिक त्याच्याकडे रक्कम मागण्याचा प्रयत्न करतात, धमकी देतात आणि या सगळ्या कृत्याला कंटाळून, धमक्याला घाबरून लोक पैसेसुद्धा पाठवतात. पण मात्र अशा ज्या काही घटना घडतात याची तात्काळ दखल घेऊन तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली पाहिजे आणि जे कोणी असे लोक आहेत यांची तक्रारसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये केली पाहिजे. पण शक्यतो अननोन व्यक्तीचे जे अनोळखी व्यक्ती आहेत, तरुण आहेत, तरुणी आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, कोणी का असेनात, त्यांची ना आपली ओळख नाही, संध्याकाळी मेसेज काहून करायली, कशासाठी करायली, ओळखीची ना पाळखीची कसं काय बोलायली, असा साधा सोपा जर प्रश्न आपल्याला पडला तर अशा पद्धतीची फसवणूक होणार नाही असंच आपल्याला या ठिकाणी वाटतं. पण मात्र हे जे प्रकरण घडतात याच्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या आजूबाजूला, तुमच्या परिसरामध्ये कोणासोबत असं घडलंय का? घडलं असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.